आणि आता बातमी आहे ती महाविकास आघाडीमध्ये पडलेल्या ठिणगीची। अमोल कोल्हेंच्या सत्कार कार्यक्रमामध्ये ठाकरेंच्या सेनेचा राडा बघायला मिळाला। कोल्हेंकडनं देवदत्त निकमांचा भावी आमदार असा उल्लेख करण्यात आला। यानंतरच हा सगळा वाद उद्भवला। यानंतर ठाकरेंच्या सेनेचे कार्यकर्ते कार्यक्रमामधून निघून गेले। खासदार अमोल कोल्हेंना घेराव घालत ठाकरेंच्या सेनेकडनं घोषणाबाजी करण्यात आली। गालातल्या गालामध्ये मिश्किलपणे डॉक्टर हसले आणि नंतर त्यांनी डायरेक्ट त्यांच्या भाषणामधून देवदत्त निकम यांना भावी आमदार अशा प्रकारची उपाधी दिली। पहिल्या दिवसापासून आम्ही या ठिकाणी प्रचारामध्ये आक्रोश मोर्चापासून सगळे सहभागी झालेलो आहोत। पण ज्या पद्धतीने आता डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देवदत्त निकम यांना भावी आमदार म्हणून त्यांना पुढच्या याच्यासाठी शुभेच्छा दिल्या, तर हे आम्हाला शिवसैनिकाला बिलकुल मान्य नाही, आम्हाला हे पटलेलं नाही। डॉक्टर अमोल कोल्हे यांनी हा जो मांडलेला विचार हा पूर्णपणे चुकीचा आहे। शिवसैनिकाला तो कदापि मान्य होणार नाही आणि त्याचा परिणाम हा पूर्ण शिरूर लोकसभेला होईल असं मला या ठिकाणी वाटतं। यामध्ये मुळात मी कुठली उमेदवारी जाहीर केलेली नाही। त्यांच्या कार्यकर्त्यांचा जो भावी आमदार म्हणून आहे याला एक थोडीशी पार्श्वभूमी आहे, ही या मतदारसंघातल्या काही नेत्यांना ठाऊक आहे। दुर्दैवानं लगेच अजाण सुरू झाल्यामुळे मला थांबावं लागलं आणि त्यानंतर मी त्याचं स्पष्टीकरण देऊ शकलो नाही, त्यामुळे फक्त थोडासा गैरसमज झाला। आणि यामध्ये उमेदवारी जाहीर करण्याचा मला कोणताही अधिकार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे। महाविकास आघाडीचे सगळे नेते मिळून जो काही निर्णय घेतील हा आम्हाला सगळ्यांना मान्य असणार आहे।